ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा राज्यात सुरू असताना आता ठाण्यात मनसेच्या एका बॅनरमुळे चर्चांना पुन्हा उधाण आलंय। ठाण्यात ठाकरे कुटुंबाचं स्वप्न साकार असं बॅनर लावण्यात आलंय। यामुळे चर्चा रंगू लागली। राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जाहीर करण्यात येणाऱ्या मतदार याद्यांच्या घोषणेला 7 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली। अंतिम मतदार याद्या 3 नोव्हेंबरपर्यंत जाहीर करण्यात येतील। पालघरच्या डहाणूमधील मोडगाव जिल्हा परिषद गटातील शेकडो सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। या पक्षप्रवेशामुळे जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि मित्रपक्ष यांना मोठा धक्का मानला जातो। मुंबईत 1 नोव्हेंबरला मतदार यादीतील मतचोरीच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या मोर्चासाठी सोलापूरमधून मनसेसह महाविकास आघाडीचे 5000 कार्यकर्ते जाणार आहेत। बच्चू कडूंचं आंदोलन शेतकरी हितासाठी नाही अशी टीका आमदार राणांनी बच्चू कडूंवर केली आहे। स्वतःच्या राजकीय पुनर्वसन आणि सरकारला ब्लॅकमेल करण्यासाठी आंदोलन केल्याचा आरोप राणांनी केला। मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेच्या कणा असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या केईएम आणि शिव नायर या 3 महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्षकिरण तंत्रज्ञ, परिसेविका, सफाई कर्मचारी कक्ष, परिचर अशी विविध कर्मचाऱ्यांची तब्बल 45% पदं रिक्त असल्याचं समोर आलंय। मुंबई महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना नाश्ता आणि जेवण कंत्राटदारामार्फत मिळणार आहे। रुग्णांना कंत्राटदारामार्फत जेवण पुरवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला। त्यानुसार 10 उपनगरीय रुग्णालयांसाठी एकत्रित कंत्राट मुंबई महापालिकेकडून काढण्यात आले। केंद्र सरकारनं अवयवदान वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। पोलीस, रुग्णवाहिका चालक, परिचारक आणि वैद्यकीय कर्मचारी यांना संभाव्य अवयवदात्यांची ओळख पटवण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे। त्यामुळे अपघातग्रस्तांमधून अवयवदान वाढवण्यात येईल। वसई विरारमधील दवाखाने साथीच्या रुग्णांनी फुल झालेत। बदलत्या वातावरणामुळे वसईकर सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणं, अंगदुखीनं चांगले त्रस्त झाले। ढगाळ वातावरणाशी जुळवून घेताना नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। त्यामुळे साथीच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते। पश्चिम रेल्वे मार्गावरील राम मंदिर स्थानकावर जन्म झालेल्या बाळाला डिस्चार्ज मिळाला। आई आणि बाळाची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी माहिती दिली आहे। रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रसंगावधान राखून केलेल्या प्रसूतीची चर्चा अजूनही होते। प्रसूतीनंतर नवजात बाळाला आणि आईला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशन बाहेर क्षमतेपेक्षा दुप्पट वाहनं उभी केली जात आहेत। त्यावर पार्किंग कंत्राटदाराकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचं पाहायला मिळत आहे। अरुंद गल्ल्यांमुळे वाहन पार्किंग आणि बाहेर काढताना वाहनधारकांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतो। मुंबईहून सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला दौंड इथं थांबा देण्यात आलाय। वंदे भारत एक्सप्रेसला दौंड स्थानकावर थांबा द्यावा यासाठी खासदार सुप्रिया सुळे पाठपुरावा करत होत्या। अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आलं असून रेल्वे विभागाने या गाडीला दौंड स्थानकावर थांबा दिल्याचं जाहीर केलं। अंबरनाथमध्ये चेन्नई एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता। त्यामुळे बदलापूरहून सीएसटीकडे जाणारी लोकल सेवा काही वेळासाठी ठप्प झाली होती। तांत्रिक बिघाड दुरुस्तीनंतर एक्सप्रेस मुंबईकडे रवाना झाली आहे। माथेरान मिनी ट्रेन सुरू करणारी सुरक्षित प्रवासासाठी घाटात संरक्षक भिंत बांधण्यात येते। सततच्या पावसामुळे घाटातील कड्यावरचा गणपती या ठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे धोकादायक झाला होता। या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं या परिसरात संरक्षण भिंत बांधून मजबूतीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू केलं। दिवा, रोहा, चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनानं घेतलाय। त्यामुळे आता 100 रुपयात कोकणपर्यंतच्या प्रवासाची सुविधा मिळणार आहे। दिवा ते चिपळूण आणि चिपळूण ते दिवा 2 मेमू लोकल उपलब्ध राहणार आहे। मुंबईमध्ये 157 वातानुकूलित बेस्ट बसचं लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। नवीन वातानुकूलित बसेस बेस्टच्या ताब्यात सामील झाल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अजूनही सुरक्षित आणि कार्यकर होईल असं मत मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं। बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या केवळ 308 बस आहेत। गेल्या काही दिवसांपासून बेस्टच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बस सेवानिवृत्त होत आहेत। मात्र नव्यानं अद्याप स्वमालकीच्या बस ताफ्यात दाखल झाले नाहीत। त्यामुळे बसची संख्या कमी होते। ठाणे शहरात फटाक्यांच्या आवाजानं 50 श्वान हरवले तर 30 पेक्षा अधिक मांजरी निवासस्थान सोडून वेगवेगळ्या भागात पळून गेल्या। परिसरात नवीन घाबरलेला श्वान किंवा मांजर दिसली तर कॅब फाउंडेशनशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आले। ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात मुंबईकरांना गारव्याचा अनुभव मिळाला। हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात 24.8 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज केंद्रात 24.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली। हे किमान तापमान गेल्या काही दिवसाच्या तुलनेत कमी नोंदलेलं गेलं। याआधी किमान तापमानाचा पारा 26 ते 27 अंश दरम्यान नोंदवला जात होता। वादळी वाऱ्यांमुळे मासेमारीत विघ्न आले। मासेमारीसाठी गेलेल्या अनेक बोटी अर्ध्या मार्गावरून परतल्या।
त्यामुळे मच्छीमारांचं आर्थिक नुकसान होत आहे, तर दुसरीकडे मासे नसल्यानं खवय्यांच्या खिशाला चाट बसली. पालघरमधील अनेक भागात पावसाचा फटका बसला. या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर हे खासदार हेमंत सवरा यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. सर्व बांधकामाच्या ठिकाणी धूळ प्रदूषण निदान उपकरणं लावणं बंधनकारक केलं. वाढत्या वायू प्रदूषणावर प्रभावी उपाय करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. तसंच वायू प्रदूषण निदर्शक सेन्सर न बसवल्यास विकासकांवर कारवाई करण्यात येणार आहे. जागतिक हवामान बदलासंदर्भात महाराष्ट्रानं पुढाकार घेतलाय. फेब्रुवारी महिन्यात क्लायमेट चेंज परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे. जागतिक तापमानवाढ, वाढतं प्रदूषण आणि हवामान बदल यांसारख्या गंभीर प्रश्नांवर चर्चा होणार. या परिषदेत देश विदेशातील हवामान तज्ज्ञ, संशोधक सहभागी होणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत 8व्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भात 18 महिन्यात समिती रिपोर्ट सादर करणार आहे. देशभरातील 50 लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. राज्यातील लोककला, लोकसंस्कृती आणि पारंपरिक कलांच्या जतन आणि संवर्धनासाठी समिती स्थापन करावी अशी सूचना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली. मुंबईत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे प्राप्तिकराचं मूल्यांकन करण्याबाबत उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारे प्राप्तिकराचं मूल्यांकन करणं नियमांचं सरीस उल्लंघन असल्याची टिप्पणी न्यायालयाने याबाबतचा आदेशही रद्द केला. मुंबईकरांना वॉकवेची भुरळ पडली. मलबार हिल परिसरातील निसर्ग उन्नत मार्गाला मुंबईकरांनी पसंती दिली. आतापर्यंत 2,98,000 पर्यटकांनी या मार्गाला भेट दिली. त्यामुळे यातून महापालिकेला 72 लाखांहून अधिकचा महसूल प्राप्त झालेला आहे. वीज पाण्यापासून आता कोणीही वंचित राहणार नाही. उच्च न्यायालयानं महावितरणाला याबाबत चांगलंच खडसावलंय. त्याचबरोबर वीज पाण्याचे बंद कनेक्शन सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. तसंच वीज बिल वेळेत भरण्याचं आवाहन नागरिकांना केलं. खोबऱ्याचे दर कमी झाले. दिवाळीनंतर खोबऱ्याला मागणी कमी झाल्यानं घाऊक बाजारात प्रति किलो 30 रुपयांनी भाव कमी झाला. मात्र खोबऱ्याची मागणी वाढल्यास खोबऱ्याचा दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर खड्ड्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय. त्याचं खराब रस्त्यानं तिसरा बळी घेतला. त्यामुळे संतप्त आमदार दिलीप लांडे यांनी अधिकाऱ्यांना धापलंय. सोबतच स्वतः खड्डे बुजवून निषेध व्यक्त केला. मुंबईतील घाटकोपर विद्याविहार परिसरात तीव्र पाणी टंचाई होते. त्यामुळे या भागात उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांनी शिवसेनेकडे धाव घेत आपल्या अडचणी मांडल्या. मुंबईतील शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आलेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागानं हा निर्णय घेतला. त्यामुळे शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवून त्यासाठीची यंत्रणा कार्यरत झाली. बी फार्मसी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीची निवड यादी जाहीर करण्यात आली. या यादीत 6,921 विद्यार्थ्यांना महाविद्यालय जाहीर केली आहे. तर या विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करण्याचं आवाहन करण्यात आलं. मुंबईत एका कंपनीनं कॅनरा बँकेला 11 कोटी 27 लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी सीबीआयनं मुंबईत कंपनीतील तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. ऑप्टिकल फायबरचं जाळं पसरवण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीला कॅनरा बँकेनं कर्ज दिलं होतं. त्यानंतर कंपनीला तोटा झाल्याची बनावट कागदपत्र सादर केली. मुंबईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या 6 अफगाणी नागरिकांना अटक करण्यात आली. धारावी आणि कुलाबा परिसरात हे अफगाणी बेकायदेशीररित्या वास्तव्य करत होते. कल्याणमध्ये एक्सपायर बियर प्यायल्यानं एका इसमाची प्रकृती खालावली. या इसमाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान कल्याण उत्पादन शुल्क विभागानं रिअल बियर शॉप मालकावर कारवाई करत एक्सपायर बियरचा साठा जप्त केला. एडीएमसीच्या कचरा गाडीच्या धडकेत दुचाकीवर असलेल्या फुल विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आंबिवली परिसरात ही घटना घडली आहे. पालघरमधील बोईसर तारापूर एमआयडीसीमध्ये शॉक लागल्यानं कामगाराचा मृत्यू झाला. 39 वर्षीय प्रसाद संख्या असं या कामगाराचं नाव आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर या कामगाराला मृत घोषित करण्यात आले. उल्हास नदीत बुडालेल्या 2 मुलांपैकी एकाचा 24 तासांनी मृतदेह सापडलाय. छठपूजेवेळी 2 मुलं उल्हास नदीच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाली होती. घटनास्थळी कल्याण तालुका पोलीस अग्निशमन दलानं मदत कार्य केल्यानंतर एकाचा मृतदेह सापडला. भारताचा कसोटी संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल रणजी करंडक स्पर्धेत खेळताना दिसणाऱ्या 1 नोव्हेंबरला राजस्थान विरुद्ध होणाऱ्या लढतीत यशस्वी मुंबई संघाचं प्रतिनिधित्व करणार. यशस्वी जयस्वालचा समावेश झाल्यामुळे मुंबई संघाची ताकद वाढणार आहे. नागपुरात बँड डिस्प्ले आणि वॉक फॉर युनिटी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं.